यांच्या जातो त्या चढा गाडी तुम्ही गोडा झाला आम्ही करू ना कुठे नाही बोललोय का आम्ही नाही आज करणार ना आम्ही जेव्हापर्यंत आमची आयटी साहेबांची होत नाही बोरकर साहेबांना बोलवा बोरकर साहेबांना बोलवा बोरकर साहेबांना बोलवा याला कोणी ऑर्डर दिला यांना कोणी ऑर्डर दिला यांना हे काय आहे खालते पाडलाय बाबा आणि तिकडे फोर्स लावता तुम्ही हे काय हे काय हे काय तसंच काही कापूस करून हे काय आपला विरोध आहे का कुठल्या गोष्टीला नाही ना हे काय मग साहेब कुठे गेले साहेब हे बघा आम्ही तुमच्यासोबत हे बघा ना हे बघा हे आयुक्त साहेब कुठे गेले आयुक्त साहेब कुठे गेले बोरकर साहेबांना आवाज द्या त्यांना आम्ही आमची जेव्हापर्यंत तुम्ही आमची आयुक्त साहेबांसोबत मिटिंग लावणार नाही मिटिंग हे काय हे अपमान आहे काय सांगा हे काय संविधानिक प्रकारे घ्या शांततेने घ्या संयमाने घ्या हे तुम्ही ऑर्डर दिलाय का कापून ते पण मशीन लावून एंगेज केलंय आणि बोलणं सुरू आहे एक मिनिट बनतेजी साहेब आपण सन्माननीय साहेब पण आहे आपण संविधानिक प्रकारे आपली चर्चा वगैरे चाललेली आहे आम्ही एक शब्दही आतापर्यंत बोललो नाही विकासाच्या मार्गात आम्ही येणार नाही मंत्रीजींनी आपल्यासमोर प्रश्न ठेवला आयुक्त बरोबर आम्हाला एक मिटिंग द्या मिटिंग बरोबर आणि हे जे काय धार्मिक विधी वगैरे जो आमचा कार्यक्रम आहे ते कार्यक्रम करून आम्ही काढूया आम्हाला आम्ही तुम्हाला 9 वर्ष पण झाला ना साहेब का उद्रेक करू नका साहेब उद्रेक काय होईल हे संपूर्ण भारतात आणि याचा जास्त परिणाम होईल आणि याच्यामध्ये काय होईल माहिती का ईडीएमसी हे ना पूर्ण भारतामध्ये तुमचं नाव उज्ज्वल होईल तुम्ही जर ह्या संपूर्ण सुविधा उपलब्ध करून दिल्या तर हा इतिहास हा भारतामध्ये प्रसिद्ध होईल जगामध्ये जायचं तर असा अतिरेक करू आमची एक विनंती आहे तुम्ही अशी भूमिका घेता साहेब शिवाजी महाराज आम्ही आहोत तुमच्या वाढीचे गंभीरपणे आहोत काही प्रकार होणार नाही आपण चर्चा करतोय चर्चा करतोय सर अर्ध्या तासात निकाल लागला अन्याय आहे एक धम्माचा आत्मा न्याय तुम्ही आमची सहनशीलतेचा हे बघताय सर्व बिक्कू इथे लाईनीत उभं राहतो उभे राहतो आम्हाला सर्वांना तुम्ही गोळ्या पण हे काय अन्याय आहे ना आमच्यावरती म्हणजे अशा प्रकारे तुम्ही आम्हाला प्रोटेक्ट पण करायला पाहिजे हे अन्याय आहे हे भारतातल्या लोकांवरती अन्याय भारतातल्या भिक्षुकांवरती अन्याय आम्ही याचा मोठा निषेध करतोय पोलीस प्रशासनाचा काही सहयोग नाही पोलीस प्रशासनाचा काही सहयोग नाही भगवान बुद्धाच्या मूर्त्या काढल्या जात आहेत भगवान बुद्धाच्या
केलाय. हे बघा ना. हे बघा आयुक्त साहेब कुठे गेले आयुक्त साहेब कुठे गेले गोष्ट साहेबांना आवाज आम्ही आमची जेव्हापर्यंत आयुक्त साहेबांना लोकांना पण शांतता आम्ही करायला लावतोय आणि मग हा प्रकार खायचा. आयुक्त साहेब बोले एवढे असं कमी ठीक आहे 2-4 दिवसात मीटिंग आयोजित करतो. साहेब, हे अपमान आहे का नाही सांगा एक आमचा. बंदीजी प्लीज जरा प्लीज जरा नाही कोणी कापलं मग हा साहेब तुम्हाला ऑर्डर तर असायला पाहिजे तुम्हाला पण आपण पण होतो ना साहेब. पण तुम्हाला ऑर्डर आहे का साहेब तिथे बसलेले व्हिडिओ आहे. आहेत त्यांच्यासाठी तुम्ही खोटं बोलू नाही शकणार. फेसबुकला व्हायरल करा है ना. आता आम्ही पण तुमच्यासारखं हे करू का? हे ना, तुम्ही न विचारता हे तुम्ही मूर्त्या काढणं आहे. गाडी कोणाची आहे. गाडी काढा आता. काढा, पुढे काढा. गाडी काढा. हे गाडी बाहेर करा. बंद आणि करा आता पुढे. तुमची. आम्हाला तुम्ही आम्हाला समाधानी तर होऊ द्या आम्हाला तुम्ही हा? हे बघा आता इकडे चालू आहे. हे अख्ख्या महाराष्ट्राला आम्ही एक हे बघा इकडे चालू आहे आता. थांबा हे जगना थांबा नाही, आमच्यावर तुम्ही पुढे झाला आता हे थांबा हे थांबा म्हणते आम्हाला घोडा झाला तुम्ही आता घोडा झाला आमच्यावर तुम्ही आता घोडा झाला आमच्यावर घोडा झाला तुम्ही आम्हाला पण बोलण्याचं पाहिजे आम्ही. हे मत मारो बंदी जी रुको हिंसक नहीं होना है. बंटी जी कोई भी हिंसक नहीं होना है. अभी अपन को शांति से करना है अभी. बंटी जी कोई भी हिंसक नहीं होना है. बंटी जी रुको बंटी जी हो हिंसक होऊ नका बंटीजी काही हिंसक नका हो. आपण चुकी देऊ नका हिंसक होऊ नका. बंटीजी सांभाळून घ्या. इकडे पण काही इकडे पण तोडले तिकडे पण कापून टाकले. काय टाकलं इकडे तिकडे पण कापलं हे बघा हे काढा बंटीजी हो ऊपर काढा बंटीजी मूर्ती उघडी करा. त्यांना बोलू हिंसक होऊ नका बोललो. आमच्या हिंसक होऊ नका बंटीजींनी. तुम्ही करून घ्या नाही पण हे आता आम्ही माहिती आहे का पूर्ण महाराष्ट्राला पूर्ण देशाला सांगणार आम्ही की तुम्ही आम्हाला एका साईडला एंगेज करताय आणि एका साईडला तुम्ही मूर्त्या काढताय दादागिरी झाली आमच्या मूर्ती. हिंसक होऊ नका संघाला विनंती आहे हिंसक होऊ नका. आपण शांततेच्या मार्गाने संयमाने घेऊया. सगळ्यांना विनंती आहे पोलीस प्रशासनाने सहकार्य करावं आम्हाला. साहेब काय चालू साहेब आम्ही तुमच्या मार्गदर्शन पण तोडलं नाही बॅटरी कापलं. तुम्ही ऐकत साहेब घ्या समजून सांगा. दाखवतो शांती लय झाली आता तुमच्या शांती शांत घ्या बंटीजी शांत घ्या. दगड वगैरे नका करू. शांत घ्या थोडी शांतता घ्या. हे बघा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दडपशाही सुरू आहे. शांतता बोलतोय मी करू नाही मी शांत घेतलं. पूरे देश के अंदर जहां कहीं भी बहुजन समाज पर एट्रोसिटीज होती है उस एट्रोसिटीज पर अगर वो व्यक्ति वो परिवार मेरे पास तक पहुंच जाता है जिन केसेज में मेरे फोन के जाने के बाद एक्शन हुआ उस पर रेप केस तक है कुल्हाड़ी से काटे हुए हमारे समाज के बहुजन समाज के लोगों को काटा गया उन पर कार्रवाई कराने का काम किया। ऐसे सैकड़ों मनुवादियों को जेल भिजवा चुका हूं जो मेरे समाज पे मेरी बहन बेटियों पर अत्याचार करते हैं। मेरे फिल्म प्रोडक्शन हाउस के अंदर अगर कोई आदमी इलेक्ट्रॉनिक मीडिया के अंदर जाना चाहता है या फिल्म लाइन में जाना चाहता है उसको फ्री ऑफ कॉस्ट ट्रेनिंग में दे रहा हूं और देता रहूंगा। धर्म पढ़ाएंगे आपको रामायण महाभारत गीता बाइबल और कुरान। दोस्तों आपको पढ़ना होगा भारत का संविधान। 1984 में काशीराम साहब को ज्वाइन किया मैंने और उस टाइम में 9th क्लास में पढ़ता था। उनके उस रास्ते पे काम करता हूँ। सामाजिक आंदोलन चलते रहना चाहिए राजनीतिक आंदोलन चले या ना चले। ना बिकता हूँ ना मुझे कोई खरीद सकता है ना समझौता करता हूँ। सिर्फ 18 घंटे काम करता हूँ। जब तक मेरे समाज के बहुजन समाज के पीड़ित व्यक्ति को न्याय नहीं मिल जाता
तब तक मैं बाबा साहब के विचारों और संविधान पर चलता हूं। 9810085714। गांव की घटना है, ठाकुरों ने राइफल से गोली चलाई, मारने का प्रयास किया, सिर्फ बारात चढ़त के ऊपर की इस रास्ते से बारात नहीं चढ़ गई, ठाकुरों का रास्ता है। सारे चैनल को बोला कि भाई ये स्टोरी चला दो, किसी कोई चैनल पे स्टोरी चलाने के लिए तैयार नहीं होगा। कौन से बहुजन समाज को न्याय दिलाने की बात कर? काशीराम साहब कहते थे कि मैं किसी की शादी में नहीं जाऊंगा, किसी के फंक्शन में नहीं जाऊंगा, किसी के घर नहीं जाऊंगा, ना शादी करूंगा, ना गए कभी। जो संगठन जो राजनीतिक लोग चला रहे, वो अपने घर में पहले सुरक्षा और बंगला और पैसे का और बड़ी कार का इंतजाम कर रहे हैं, उस पर भी आपको सोचना चाहिए। फिल्म लाइन और इलेक्ट्रॉनिक मीडिया में इस समाज के लोग, जो पुअर सेक्शन है, पुअर कास्ट जिसको कहते हैं, SC ST OBC माइनॉरिटी, एक भी चैनल का कोई भी मालिक इस देश के अंदर आज तक नहीं है। क्यों नहीं है? हमारे चैनल लाइक, शेयर, सब्सक्राइब देखना मत भूलिएगा। इसी के साथ आप लोगों से विदा लेता हूं। जय भीम, जय भारत, जय संविधान, नमो बुद्धाय।